समचरणं सरोजं सान्द्रनीलाभुदाभं जगननिहितपाणि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पते नमः। महाराष्ट्र शासनाचा मराठी विभाग आणि महाराष्ट्र शासनाची दुसरी अधिकृत संस्था महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या सहभागातून सहयोगातून अर्जी बगाडिया कला, एस.बी. लखोटिया वाणिज्य आणि आर. बेजन्सी विज्ञान महाविद्यालय जालना या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि प्रशासनानं महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा ज्या परंपरेमध्ये सामावलेली आहे त्या परंपरेचा विस्तार आणि त्याच्या सिद्धांताचं विकसन व्हावं या पवित्र आणि उदात्त हेतूनं खरं तर वारकरी संत संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे। त्याचं उद्घाटन संत साहित्याचे अभ्यासक, तत्वज्ञानाचे उपासक डॉक्टर नारायणरावजी महाराज जाधव त्यांच्या उद्घाटनपर भाषणाने संपन्न झालेलंच आहे। साहित्य संस्कृतीचे प्रतिनिधी म्हणून वैद्य सरांनी देखील अत्यंत मौलिक असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे। प्राचार्य अग्निहोत्री सर आणि सोनवणे सर यांनी अत्यंत अथक प्रयत्न करून हे संमेलन या ठिकाणी संपन्न करण्याचा मोठा प्रयत्न केला। या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकाऱ्यांचा त्यांना चांगला सहभाग मिळाला। अतिशय उत्तम रीतीनं संपूर्ण संमेलनाचं आयोजन आहे। खरं तर या संमेलन अध्यक्ष व्हावं म्हणून मला त्यांनी पत्र पाठवलं, विचारणा केली। संत साहित्य हा माझ्या अभ्यासाचाच विषय असल्यामुळे मला इथं येणं क्रमप्राप्त होतं। माझ्या आयुष्याची जवळजवळ 56-57 वर्ष म्हणजे वयाच्या 13व्या वर्षापासून आता 75 परिपूर्ण झालीत। तिथपर्यंत सातत्य मी ठेवलेल्या अभ्यासाचं, जगद्गुरू तुकोबऱ्यांच्या अभंग आणि चरित्राचं संशोधनात्मक अध्ययन करून डॉक्टरेट घेतली मी। 3 विषयामध्ये मी खरं तर संशोधन केलं। काशी विद्यापीठामध्ये महाकवी कालिदास यांचं योगदान आणि पुणे विद्यापीठ, संपूर्णानंद विद्यापीठ अशा सर्व ठिकाणी अभ्यास करण्याचा मी प्रयत्न केला। अभ्यास केल्याशिवाय मला झोपच येत नाही। लोकांना झोपा यायला गोळ्या खाव्या लागतात, मला ग्रंथ वाचावा लागतो। जंगलात राहतो मी, काय जगद्गुरू नाही। पण जगद्गुरू तुकोबऱ्यांची ज्ञानभक्तीची परंपरा चालवणारे आचार्य असं ते पद आहे, द्वाराचार्य। द्वारा म्हणजे ज्ञानभक्तीची परंपरा। अचिनोति शास्त्रार्थम आचरस्थापयत्यपि स्वयमप्याचरत्यस्तु आचार्य इति स्मृतः। आची चिनोती आ उपसर्ग आहे, ची चिनोती धातू आहे। शास्त्रार्थ ज्याने व्यवस्थितपणे आकलन केलं आहे त्यानुसार ज्याचा अनुभव आचार आहे अशा महनीय व्यक्तीला ते पद मिळतं। विद्यापीठातही परीक्षा दिल्यानंतर आचार्य होऊ शकतो,
पण आपली परंपरा आहेत, भारतीय संस्कृती आहेत की आचार्यपद हे महनीय पद मानलं जातं. तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य. भारतवर्षामध्ये 52 द्वार आहेत साधूंच्या. अनेक संप्रदाय, अनेक पंथ आहेत. द्वैती, अद्वैती, विशिष्टाद्वैती, द्वैताद्वैती, शुद्धाद्वैती असे अनेक परंपरा आहेत. भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्यांपासून भगवत पूज्यपाद मध्वाचार्यापर्यंत अनेक परंपरा आहेत. आणि अशा पद्धतीनं कुंभमेळ्यामध्ये वारकरी पंथ नव्हता. कारण मला माझा परिचय गैरसमज नको, ही जगद्गुरू कसे. वारकरी पंथ काही कुंभामध्ये प्रविष्ट होत नव्हता, पण ही मूळ परंपरा आमची होती. संत नामदेव महाराज यांना ती द्वारा दिली होती आणि त्या द्वाराचे आचार्य ज्ञानेश्वर महाराज त्यावेळेला नियुक्त केले गेले. पण त्यानंतर मात्र महाराष्ट्रात येऊन त्यांनी संजीवन समाधी घेतली. नामदेव महाराज त्या वियोगानं पूर्व पंजाबात घुमानला जाऊन राहिले. त्यामुळे रिक्त राहिलं पद. आणि या संशोधनात ती माहिती आम्हाला कळाल्यानंतर त्याचे ताम्रपट होते, त्याच्या आधारे कुंभमेळ्यात वारकरी पंथाचा प्रवेश झाला. म्हणून त्या ठिकाणी साधू समाजामध्ये या परंपरेचं नेतृत्व किंवा सेवा करण्याचं आम्हाला भाग्य मिळतं. साधू समाजानं वारकरी पंथाचा गौरव एक सदाचारी, स्वानुभवी आणि चांगल्या लोकांचा हा संप्रदाय असल्यामुळे साऱ्या भारतातील साधू संन्याशांनी या पदावर मला नियुक्त केलं. म्हणून ही परंपरा चालवणं क्रमप्राप्त आहे. खरं तर वारकरी संत संमेलन याचाच उलगडा होणं आवश्यक आहे. संमेलनं भरपूर होतात, परंतु ते याला टायटल दिले वारकरी संत. आता वारकरी हा शब्द व्युत्पत्तीमूलक आहे, नाही का. आमचे प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य किसन महाराज साखरे, त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट यशोधनजी महाराज उपस्थित या ठिकाणी. आज खूप मोठं काम साखरे महाराजांनी महाराष्ट्रात केलं आणि विशेष करून हा सर्व परिसर त्यांचा अनुग्रहित आहे. वारीम करोती स वारकरी. माझे सद्गुरू प्रातस्मरणीय गुरुदेव मामासाहेब दांडेकर म्हणायचे, काया वाचा म्हणे जीवे सर्वस्वे उदार, बाप रखमा देवर विठ्ठलाचा वारी कर. मूळ शब्द वारी कर आहे. वारकरी हा शब्द अपभ्रंश आहे, त्याचा अपभ्रष्ट शब्द आहे तो. वारीम करोती, पंढरीची वारी करणारा, नेमधर्म पाळणारा. मग आळंदी ते पंढरपूर, त्र्यंबक ते पंढरपूर, तेर ते पंढरपूर, आरण ते पंढरपूर, किंवा आपल्या गावावरून आपल्या घरातून पंढरीची नेमधर्माने वारी करतो. काही असे विलक्षण वारकरी महिनावारी करतात पंढरीची, पण प्रामुख्यानं 4 वाऱ्या पंढरपुरामध्ये भरतात, उत्सव भरतात. आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री, नाही का. कर्नाटक, आंध्र, कारण वारकरी पंथाची व्याप्ती ही महाराष्ट्रापुरती सीमित नाही. आंध्रा, गुजरात, कर्नाटक, तेलंगणापर्यंत वारकरी पंथ पोचला. अर्ध्या भारतामध्ये वारकरी पंथ पोचलेले लक्षात ठेवा. म्हणून चैत्री आणि माघेला ज्या दिंड्या येतात, पालख्या येतात, त्या कर्नाटकातून येतात, आंध्रातून येतात, तेलंगणातून येतात. त्या वारीमध्ये मराठी बोलणारे फार कमी वारकरी तुम्हाला पंढरपुरात दिसतील. आषाढी आणि कार्तिकीचा नेम महाराष्ट्रातून साजरा केला जातो. आता आषाढी वारी तर मोठी भरते, कार्तिक त्या मानाने तुलनेनं थोडी कमी होते. पण आषाढी कार्तिकी नेमधर्माने वारी करणारा, इरझार करणारा, त्याला वारकरी म्हणण्याची आमची परंपरा आहे. नुसती आषाढी करायची नाही, त्यांनी कार्तिकी पण करायची. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. किंवा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. गुरुदेव मामासाहेब म्हणायचे, लोक आषाढी करतात पण कार्तिकी चुकवतात, ते हाप वारकरी. हो. आणि अशा पद्धतीनं
तो नेमधर्म पाळणारा जो कोणी एक अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व असेल त्याला संत म्हणण्याची आमची पद्धती आहे. वारकरी पंथ हा बोवाबाजी करणारा पंथ नाही, लक्षात ठेवा. आम्ही कोणाला अंगारा नारळ प्रसाद देणारी लोक नाहीत. समाजामध्ये सदाचार सुचारूपणा सद्वर्तनाची शिक्षा दीक्षा देण्याकरता सातत्यानं प्रयत्न करणारा एक समूह म्हणजे वारकरी, दुसरं काय. मला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या मूर्ती स्थापनेच्या वेळेला पंतप्रधान नरेंद्रभाईंनी विचारलं, मला एका वाक्यामध्ये वारकरी पंथ सांगा, एका वाक्यात. संस्कार संस्कृती अनुभव आणि आचार म्हणजे वारकरी. दुसरा त्याचा अर्थ लावायचे कारण नाही आम्हाला. लक्षण कळल्याशिवाय वस्तू कळत नसते. उत्तराखंडामध्ये साधू संन्यासी भगवत जटा मुंडन त्रिपुंड्र त्याला साधू म्हणतात. महाराष्ट्रामध्ये भजन कीर्तन पंढरीची वारी खांद्यावर पताका आहे तुळशीमाळा घातलेली अशी व्यक्ती बघितली की लोक त्याला संत म्हणतात. ठीक आहे. खरं तर आमचा कटाक्ष आहे की संत हा लक्षणाचा पाहिजे, पेहरावाचा नको. संतत्व हे बाजारात मिळत नाही, लक्षात ठेवा. गिरू बाजारात मिळतो, कापड बाजारात मिळतं, माळा बाजारात मिळतात. नाही संतपण मिळत आहे हाटी. हिंडता कपाटी राणीवणी पहिल्यांदा संत ही संज्ञा समजणं आवश्यक आहे. संमेलनाचा खरं तर आता मी मोठं भाषण लिहून ठेवलेलं आहे, पण आता तेवढं भाषण वाचून तुमचा मला वेळ घ्यायचा आणि फक्त त्यातले काही मुद्दे मला थोडक्यात सांगायचे आहे. 2 टर्म मी पुणे विद्यापीठामध्ये चेअरपर्सन म्हणून काम बघितलं तुकाराम अध्यासनात. 30-40 प्राध्यापकांना मी गाईड केलं PhD करता. मला त्याचा एक कारण आणि या संत संमेलनातून आमचा अपेक्षा आहे की संत साहित्याचा विचार होताना संशोधन पद्धतीने अभ्यास परंपरा एकत्र आली पाहिजे. आज उपासकामध्ये आणि अभ्यासकामध्ये तिढा आहे, मोठा वाद आहे. सातत्यानं साहित्यिकामध्ये आणि वारकऱ्यामध्ये कलह होतात. ते कलह कुठेतरी थांबावेत म्हणून नुसता अभ्यास परंपरा उपयोगाची नाही, संशोधन पद्धती पण कळली पाहिजे आपल्याला. तेव्हा संत साहित्य याचा अर्थ निर्धारण करताना मी 1500 पानाचा तुकाराम महाराजांच्या अभंगांचा अर्थ लावला. मोठा ग्रंथ आहे तो. ग्रंथ मी या विद्यालयाला भेट देणारे आणला आहे बरोबर. काही काही महत्त्वाचे ते दिले मी त्यांना, पण तो मोठा ग्रंथ आहे. 5.5 किलो वजन येत असतो. त्याची पहिली प्रत मी पंतप्रधानांना दिली. ते खूप आश्चर्य करू लागले. ते मला इंग्रजीत असतं. बरं मला 1 वर्ष द्या मला फक्त. वर्षात ती पुन्हा त्याचं इंग्रजीकरण केलं. तो इंग्रजी पण ग्रंथ मी सरांना दिला. मग एक लक्षात ठेवा या निमित्तानं आपण, नहि प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी ही किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. कोणत्याही वस्तूची सिद्धी लक्षण आणि प्रमाणाने होते. संतत्व हे पेहरावानं किंवा अवसानानं मिळत नाही. तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, काय सर्प खातो अन्न, काय ध्यान बकाचे, काय उंदीर नाही धावी, राखण लावी गाढ, तुका म्हणे सुसर जळी, कावळी कान नाती. कावळे तीर्थस्नान करतात, गाढवा अंगाला राख लावतात, जमिनीच्या विवरात उंदीर राहतात, सर्पांना खात नाही. केवढा त्याग दिसतो त्यांचा, पण अंतरीची बुद्धी खोटी. भरले पोटी वाईट, असा वाईट आणि खोट्या बुद्धीचा परमार्थ प्रभूला मान्य नाही, रुजू नाही, लक्षात ठेवा. आणि हे काम वारकरी पंथानं करणं कर्मप्राप्त आहे. आज प्रबोधन परंपरा धोक्यात आलेली आहेत. सध्या शहाणे माणसं कीर्तन ऐकत नाही. पुण्यातील SP कॉलेज एका प्रोफेसरनं माझ्याकडे डॉक्टरेट केली तुकोबांच्या कीर्तन प्रयोगावर. तुका प्रेमे नाचे गाय, गाण्यात विरोणी जाय, बोल नायके कोणाचे, कथे नागवाचे नाचे. याच्यामध्ये मोठा आशय भरलेला आहे. कीर्तन हा एक प्रभाव आहेत आणि वैचारिक आहे, लक्षात ठेवा. आता कीर्तनकारांनी सुद्धा
भ्रमात राहून पूर्वी म्हातारी माणसं विधवा स्त्रिया पोरं सोरं कीर्तन ऐकायची. कसाय बराळला महाराज तर लोक ऐकत होते. आता डॉक्टर, इंजिनियर, वकील, अध्यापक, प्राध्यापक कीर्तन ऐकायला लागली. कीर्तनकारांची मापं निघतात, लक्षात ठेवा. आणि ही काळजी घेणं ही काळाची गरज आहे. अभ्यासाला महत्त्व दिलं पाहिजे आपण. मला सांगण्याचा भाग या ठिकाणी की संत ही अभिव्यक्ती अशी आहे, तदविज्ञानार्थम सगुरुमेवाभिगच्छेत समित पाणीम क्षोत्रिय. तो क्षोत्रिय पाहिजे, ब्रह्मनिष्ठ पाहिजे आणि करुणाघन पाहिजे. सध्या बहुतेक कीर्तन करुणेवर नाही, आदरापेक्षा दरावरच आहेत. प्रबोधन अंग चोरून कीर्तन चालतात. आता कला आविष्कार म्हणजे कीर्तन आहे, अनुभूतीचा आविष्कार म्हणजे कीर्तन आहे. मी तुकोबांच्या गाथेचं परिशीलन केलं. ज्या कालामध्ये महाराष्ट्रात वारकरी पंथ निर्माण झाला तो कालखंड थोडा विचारात घ्या. सारा आपला वैदिक धर्म हा वेदामध्ये, उपनिषदामध्ये सामावलेला आहे आणि सामान्य लोकांना त्याचा अधिकार नव्हता. मध्ययुगामध्ये जो वारकरी संत निर्माण झाले याच्या मागे मोठी पार्श्वभूमी आहे. वेदाचे गौहर न कळे पाठका आणि अधिकार लोकांना हेरा. इतरांना अधिकार नाही आणि घोकणाऱ्यांना अर्थ कळत नाही. तुकारामाजाने त्याला भारवाई म्हटलं. निरुक्तामध्ये अर्थ न कळणाऱ्या ऋत्विजांना, ब्राह्मणांना भारवाई म्हटलंय. कारण तुकोबरायांच्या अभ्यासाची व्याप्ती मोठी होती. पाहिली पुराणे धांडोळली दर्शने. तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे वेदाचा निष्कर्ष आहे. वेद या शब्दाचा अर्थ विदज्ञ आणि धातू. प्रकृष्ट ज्ञान म्हणजे वेद. ऋग, यजूर, साम, अथर्व 4 वेद आहेत. जटा, शिखा, माला, रेखा, ध्वज, दंड, रथ, घन अशा मंत्र म्हणण्याच्या विकृत्या आहेत. उदात्त, अनुदात्त, स्वरित असे स्वर असतात. 8 प्रकारे मंत्र घोकले जातात. मी पंडित सातवलेकर शास्त्रींचा विद्यार्थी आहे. त्यांच्याकडे मी संहिता घोकल्या. त्याकरता आडनाव बदलून घेतलं. हो. आणि महाराजांच्या बुद्धीला आपोआप वेदार्थ स्फुरला. अधिकार नसताना महाराजांच्या बुद्धीला वेदार्थ स्फुरून अभंगात त्याचं रूपांतर झालं. क्षराक्षरा वेगळा तुका होनी निराळा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. तुकोबरायांची अभंगवाणी ही संत साहित्य म्हणजे ही देववाणी आहे, आर्षवाणी आहे. ऋषीची भाषा आहे ती, अनुभूतीची स्फुरणा आहे ती. ती काही साहित्य आणि नुसतं काव्य नव्हे. मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळाला तो जगद्गुरू तुकोबांच्या गाथीमुळे मिळाला. लक्षात ठेवा, हे नाकारता येणार नाही तुम्हाला. उदय सामंतांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून मंत्रालयामध्ये साहित्यिकांची सभा घेतली. मलाही बोलवलं संत साहित्याचा अभ्यासक म्हणून. मी स्पष्ट शब्दात सांगितलं, हे दलित ललित लोकसाहित्यामुळे अभिजात दर्जा नाही मिळाला. महाराष्ट्रातील संत साहित्यामुळं हा दर्जा आहे. ज्ञानभाषेचा दर्जा मिळण्याकरता ज्ञानभाषेचं जे काही स्वरूप आहे ते पाहिजे ना. त्यामध्ये नुसत्या कथा कादंबऱ्या त्याबद्दल वाद नाही. आम्ही लिखाणाबद्दल आमचं अभिव्यक्तीवर आमचा आक्षेप नाही. पण अभिजात जे स्वरूप आहेत ते महत्त्वाचं आहे. अभंग एक काव्यबंध असतो. आता कवी लोक बसले सर्व. आता खरं तर मी काशी विद्यापीठामध्ये पहिल्यांदा आचार्य झालो साहित्य विषयात. त्यामुळे काव्यप्रकाश, रसगंगाधर, साहित्य दर्पण माझे मुखोद्गत झालेले ग्रंथ होते. लघुसिद्धांत, दीर्घसिद्धांत, मध्यसिद्धांत. जेव्हा तुकोबरायांची गाथा मी वाचायला गेली तेव्हा माझ्या लक्षात आलं की काय तुकोबांची प्रतिभा आहे. महाकाव्याची प्रतिभा, पण लोककल्याणाकरता जनकवी झाली महाराज.
तुकोबरांची गाथा ही महाकाव्य आहे, लक्षात ठेवा. बोलावं तेवढं कमी आहे. चोवेदाचे हे केले विवरण, 4 वेदाचं विवरण. वारकरी पंथ वैदिक आहे, वैदिकांचा भ्रम आहे, हा पंथ आपल्या विरोधात आहे. नाही, वाचा बोलो वेदनीती. सातत्यानं गुरुवर्य साखरे महाराज सांगायचे की आपण वैदिक आहोत, खरं आहे. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालवलो. माऊली, तुकोबराय सर्व आपण त्याच प्रकारचे आहे. फरक एवढाच आहे की या परंपरेनं, वारकरी परंपरेनं जनसामान्य माणसाला प्रतिष्ठा दिली. हा खरा संमेलनाचा मोठा संदर्भ आहे. मध्यंतरी पुण्यामध्ये ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू बेंडिट पोप आले होते आणि पुण्याचे बिशप थॉमस डाबरे यांनी युनिव्हर्सिटीमध्ये येऊन मला विनंती केली की पोप साहेबांना तुमच्याशी धर्मचर्चा करायची. आणि युनिव्हर्सिटी हॉलमध्ये पोप आणि माझ्यामध्ये चर्चा झाली. अनेक मंडळी होती त्यांच्याबरोबर आलेली, आर्चबिशप, बिशप, फादर, काही अभ्यासकही होते. साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष तेव्हा मला होते की नव्हते, डॉक्टर सदानंद उंबरे सर पण होते त्यावेळेला. आता ते अध्यक्ष आहे नाही का. आणि चर्चेचं टायटल होतं डिग्निटी ऑफ ह्युमन बिईंग, ट्रॅडिशनल इंडियन फिलॉसॉफी आणि संत परंपरा यांनी माणसाला काय प्रतिष्ठा दिली. तेव्हा मी जे बोललो आहे, 1.5 तासाची चर्चा आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांपासून संत सोयराबाईपर्यंत प्रकरणं सांगितली. वारकरी पंथाचे वैशिष्ट्य स्त्री असो, शूद्र असो, शूद्र असो, ब्राह्मण असो, संसारी असो, विरक्त असो, तरतील नावे विठोबाच्या. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळा या अधिकार, बाळे, नारी, नर आदी करून वेश्याई. कानोपात्र एका वेश्येची कन्या. आता मेवणा राजाचे संत चोखोबाराय, त्यांची पत्नी सोयराबाई प्रकरण सर्वांना माहिती आहे. चोखा मेळा बंका जातीचे महार, त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी, नाही का. कानोपात्रा खोदू, पिंजारी तो दादू, भजनी अभेदू हरीचे पायी. आजच्या प्रचलित राजनीतीनं समाजाचं विघटन चालवलं आहे. सांगायला हरकत नाही, शपथविधी समारंभाकरता देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला बोलवलं होतं. एरवी आम्ही राजनीतीपासून तटस्थ असणारे लोक, पण आग्राला बळी पडलो, गेलो. आता द्वाराचारी असल्यामुळे मी पहिल्याच रांगेत होतो. शपथ घेतल्या घेतल्या ते धावत पडत आमच्याकडे आले. माझे दोन्ही आदरले महाराज, काय केलं पाहिजे आम्ही. मी स्पष्ट शब्दात सांगितलं, भिताडा बांधण्यापेक्षा तुम्ही छाताडाला महत्त्व द्या. सध्या जाती जमातीमध्ये कलह लागलेत, व्यभिचार आणि भ्रष्टाचार आज महाराष्ट्रामध्ये थैमान घालतोय. देवाभाऊ, आरोग्य संघटनेचा निष्कर्ष आहे महाराष्ट्र शासनाचा, 3.5% तरुण रक्ताने बाधित आहे. आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्र अव्वल आहे. त्यात जालना जिल्हा काही कमी नाही. कारण दरवर्षी माघ शुद्ध एकादशी, द्वादशी 2 कीर्तन मी राळीगण सिद्धीला करतो. 40 वर्ष झाली त्याला. आणि कीर्तन झाले की अण्णा मला खोलीवर नेतात, दुसरं काही दाखवत नाही, फक्त फायली दाखवतात पुढाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या. अवघड काम आहे सध्या. आपत्तीतून आपला देश आणि राज्य चाललाय. आणि म्हणून राजा छत्रपतींना स्वराज्य शिकवताना तुकोबांनी सांगितलं, राजे स्वराज्य म्हणजे विस्तार नाही नुसता. स्वराज्यातील आम जनता परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. परद्रव्य आणि परस्त्रीचा विटाळ
शिकवणारा एकच पंथ या सृष्टीच्या पाठीवर तो वारकरी आहे. आज महाराष्ट्रामध्ये अनेक संप्रदाय पंथ बोकाळलेत. इतराबद्दल आमचा दुस्वास नाही, पण महाराष्ट्राची जडणघडण ज्या परंपरेनं केली तो वारकरी आहे. आणि हा वारकरी विचार हा महाराष्ट्र धर्माचा विचार आहे, राष्ट्रधर्माचा विचार आहे. तुकोबांचा राष्ट्रधर्म जरा वाचून बघा आपण. राजा छत्रपतीचं प्रशासन आहे, तुकाराम महाराजांचं प्रबोधन आहे. त्या प्रक्रियेतून स्वराज्य निर्माण झालेलं आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या जडणघडणीत, देशाच्या एकूण जडणघडणीमध्ये, सांस्कृतिक वैचारिक जडणघडणीमध्ये वारकरी पंथ अत्यंत मोलाची आणि अग्रभागी असणारी भूमिका बजावलेली आतापर्यंत. हजारो वर्ष ज्या परंपरेनं समाजावर संस्कार केले, सर्व जाती जमाती एकत्र केल्या. जळोजी मुळोजी सुतार होते, राका बंका वंका हरिजन होते. शेकोबा वंजारी, काशीबाब गुरु, नरहरी सोनार, सावता माळी, गोरा कुंभार, कान्हो पाठक ब्राह्मण, संताजी तेली, मिळविली मांदी वैष्णवांची. आज बैसू जीवू एके ठाई. वारकरी पंथापूर्वी जातीवार पंक्ती होत्या जेवणाच्या, त्याला लोक रोटी व्यवहार म्हणायचे. अशा पंक्ती बसल्या की त्या जातीचे लोक बसायचे. एखादा बुजुर्ग म्हातारा हातात काठी घेऊन उभा असायचा. कोणी परजातीचं बसलं ना आपल्यात, आणि कोणी भुकेला जर पंक्ती जाऊन बसला तर तो म्हातारा खिंचळे, ओठ ओठ, तो आमच्या जातीचा नाही, ओठ उठून द्यायचे. संतांनी हे मोडलं. बैसू जीवू एके ठाई. प्रसाद एकत्र, विचार एकत्र, देश पुढं न्यायचा आहे, राष्ट्र पुढं न्यायचं आहे. विघटनाकडे आपली प्रवृत्ती थांबवली पाहिजे आणि एकच उपाय त्यावर वारकरी संस्कार आपल्या मनात रुजले पाहिजे. खूप बोलण्याचे विषय आहेत, बोलावं तेवढं कमी आहेत. मी मुद्दाम ती पुस्तिका छापली. आता मला वेळच नव्हता. आता माझे 75वीचा कार्यक्रम मोठा असल्यामुळे लोकांचा फार उत्साह आहे त्या ठिकाणी, मी जिथे राहतो तिथे. पण मला निरोप आला सोनवणे सरांचा, चांगलं काम आहे, त्या कामात आपला सहभाग. आता रात्री मी इथून 600 किलोमीटरवर रात्री कीर्तन केलं आणि पनवेल ते भिवंडीपर्यंत यायचं म्हणजे 5 तास लागले. पुढे समृद्धीला लागल्यामुळे 2.5 तासात इथे आलो. येणं क्रमप्राप्त होतं. चांगली गोष्ट आहे. एका अर्थानं जे चांगलं काम आहे त्या कामाला सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे, गरजेची आवश्यकता आहे. आणि या विद्यालयाचं अभिनंदनच केलं पाहिजे, या महाविद्यालयाचं, इथल्या सौन प्रशासनाचं, की त्यांनी पुढाकार घेतला. राज्य साहित्य संस्कृतीचे पदाधिकारी आपले वैद्य सर असतील, नांदेडकर सर असतील, त्यांना भेटले. आता हे काम पैशाशिवाय अर्थाशिवाय होतच नाही. शासनही जिथं नाही तिथे वाटेल तेवढं देऊन टाकतात. ते बाबा भांड होते पूर्वी तुमच्याकडं. मी त्यांना म्हणायचे, तुम्ही नुसत्या कादंबऱ्या नामकन तमकं हे तुम्ही प्रसिद्ध करण्यापेक्षा संत साहित्य का प्रसिद्ध करत नाही तुम्ही? ज्याची समाजाला गरज आहे, विचारायला गरज आहे. माझे गुरुदेव मामा म्हणायचे, वारकऱ्याचं कीर्तन म्हणजे ब्रेन टॉनिक जे थिऑसॉफी. अरे लोक आदिव्याधीनं ग्रस्त आहेत. आधी म्हणजे मानसिक आजार, व्याधी म्हणजे शारीरिक आजार. शारीरिक आजार जाण्याकरताही डॉक्टर वैद्य हॉस्पिटल आहेत, परंतु मानसिक आजार जाण्याकरताही कथा कीर्तन प्रवचन आहेत, संत साहित्य आहे. आणि बहुतेक लोक मनानं बुद्धीनंच आजारी आहेत. आधुनिक भाषेत त्यांना व्हायबल म्हणतात. अशा लोकांना तुम्हाला दुरुस्त करायचं, तंदुरुस्त करायचं असेल तर तुम्हाला संत साहित्य जनलोकात गेलं पाहिजे. फार चांगली गोष्ट आहे. सध्या आज केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये धर्माला मानणारं, संतांना मानणारं, ऋषीमुनींची परंपरा मानणारं शासन असल्यामुळे खरं तर आपल्याला काम करण्याची फार वारकऱ्यांना संधी आहे. आता वारकऱ्यांकडे फार पाहत नव्हतं हे लोक पूर्वी, पण त्यांना मागच्या खासदारकीच्या इलेक्शनमध्ये झटका बसला आणि मग ते वारकऱ्याच्या मठ मंदिराकडे पळायला लागले, हात जोडायला लागले, तुम्ही आम्हाला वाचवा.
म्हणून वारकरी पुढे आले आणि म्हणून आता राज्यामध्ये देवाभाऊचं सरकार आलं. लक्षात ठेवा, हे नाकारता येणार नाही तुम्हाला. आणि म्हणून आमचा अधिकार आहे की आमच्या साधुसंतांच्या वारकऱ्यांच्या आशीर्वादानं तुम्ही सत्तेवर आहात. वारकऱ्यांचं काम केलं पाहिजे. वारकरी संप्रदाय पुढे नाही. आज पैठणचं आता इथे आता त्याच भागात मी आल्यामुळे पैठणचं संतपीठ धूळ खात पडलं आहे. आता लोकनेते बाळासाहेब भारदे त्याचे अध्यक्ष होते. खूप आग्रह करायचो, इमं पठाण होते, खूप म्हणायचो अरे काही करा पण हे विद्यापीठ कारणीभूत करा, पण नाही होऊ शकलं. ती तसं धूळ खात पडलं आहे. कधीतरी थोडंफार काम ते संत पीठ कार्यान्वित झाली पाहिजे आणि त्याच्या सर्वत्र शाखा पोचल्या पाहिजे. आज तेर, अरण, पैठण, त्र्यंबकेश्वर, सासवड ही जी आमची संत तीर्थ आहेत, ज्या तीर्थानं महाराष्ट्राला संजीवनी दिलं आणि अशा पद्धतीनं समाजामध्ये खूप मोठं आज महाराष्ट्र भूमीचा एका अर्थानं उद्धार ज्या परंपरेनं केला, त्या परंपरेकरता ही सर्व संत तीर्थ पुढाली पाहिजे. आणि प्रत्येक संत तीर्थामध्ये संतपीठाचं उपपीठ तयार झालं पाहिजे. लक्षात ठेवा, नुसतं रुद्दीपूरला मराठी भाषा चालली आहे, पण तिथले जे कुलगुरू आहेत ते आता माझा त्यांचा चांगला परिचय बरं का, कारण आम्ही युनिव्हर्सिटीत बरोबर काम केलं. ठीक आहे, इतराबद्दल काय आमचं मत नाही, पण महाराष्ट्र हा जनलोकाचा, जनसामान्य लोकांचा पंथ, इथे सर्व जाती जमातीचे लोक आहेत. आणि खरं तर आता लोकांनी जातीवार संत वाटून घेतले बरं का. मी स्पष्ट सांगतो तुम्हाला, संताच्या जातीचा उच्चार करणं पाप आहे. मूळ जो उच्चारी नरक त्याशी म्हटलं आहे. संताची जात उच्चार करणं पाप आहे. कुणाही संतांनी त्या जातीपुरतं कार्य केलं नाही तर सर्वांचा उद्धार बाबा, राष्ट्रधर्माचा विचार त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून हे जे सध्या वातावरण महाराष्ट्राचं आहे, विशेष करून मराठवाड्याला जास्त शिकवण्याची गरज पडलेली आहे. बीड, जालना, धाराशिव नाही का, या भागामध्ये एक संघ वारकरी असलेल्या अनेक जाती जमातीचे लोक एकत्र भजन कीर्तन, आता अशी प्रतीती आहेत. महाराजाला त्याची जात विचारली जाते, पखवाजाला जात विचारली जाते, गायकाला जात विचारली जाते. आपला आहे का तर बोलवायचा. आणि हे जर तुमच्या ठिकाणी वैगुण्य राहिलं तर तुम्ही खरे वारकरी नाही, तुम्ही वारकरी पंथाला दूषण आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून सर्वांनी एक दृष्टीनं विचारपूर्वक या गोष्टी कराव्यात. आपल्याला आज उद्या 2 दिवस आता मी थांबलो आहे. आता आज मुक्कामच आहे, उद्या समारोप करूनच जाणार आहेत. आता अर्धवट काही संमेलन अध्यक्ष होता येत नाही, नाही का, ही मोठी जबाबदारीचं काम असतं. हो, तेव्हा मला सांगण्याचा भाग आज या ठिकाणी एवढाच आहे आता, की फार मोठं चांगलं काम या संस्थेनं हातामध्ये घेतलेलं आहे. संस्कार देण्याचं ते काम करतायत. श्रीमद आद्य शंकराचार्यांपासून संत निळोबारायापर्यंत, संत बहिणाबाई महाराजांपर्यंत जी काही या महाराष्ट्राची जडणघडण या परंपरेनं केली, त्या परंपरेचा खऱ्या अर्थानं आपल्याला बोध व्हावा. आणि तो बोध झाल्यानंतर तुमच्या ठिकाणी प्रबोधाचा विचार व्हावा आणि प्रबोधातून तुम्ही निजबोध अवस्थेला जावेत आणि देशाचे आदर्श नागरिक बनावेत. हा खरा यातला उद्देश आहे. आजचं कीर्तन प्रवचन त्या अर्थानं चाललं पाहिजे आपलं, नाही का. नाहीतर आज गमती, काल एक श्रोता मला भेटला, म्हणजे महाराज अहो आमच्या गावात अमुक अमुक महाराजांचं कीर्तन झालं, फार रंगाला कीर्तन आलं. म्हटलं रंगाला म्हणजे झालं काय नेमकं? काय नाही म्हणले, तमाशाची आठवण पण झाली नाही मग मला. म्हणला XYZ होता की काय? हो म्हणले तोच होता. अवघड काम आहे. सध्या कीर्तनं
प्रवचनं जबाबदारीपूर्वक केली पाहिजे. प्रबोधन करणारे आता इथे महाराज लोक दिसले म्हणून बोललोय आपल्याशी. एक श्रोता मला भेटला, म्हणजे महाराज आमच्या गावात अमुक अमुक महाराजांचं कीर्तन खूप चांगलं झालं, पण फार मोजून वापून केलं. म्हणलं मोजून वापून म्हणजे कसं? तो मिस्केल हसून आलं. म्हणजे काही नाही, त्यांचं प्रत्येक वाक्य 100 रुपयाला पडलं आम्हाला. XYZ होती की काय, नाही चालणार आहे. हा अपराध आहे, हा गुन्हा आहे आपला. लक्षात ठेवा, आपल्या पूर्वसुरी संतांनी जे आपल्याला आदर्श घालून दिले त्या आदर्शाप्रमाणे आपलं प्रबोधन चाललं पाहिजे. आपली प्रवचनं कीर्तनं चालली पाहिजे. योग्य रीतीनं आपल्याला लोकांना दिलं पाहिजे. टिवल्या बावल्या करत, गमती जमती करत, गाणी म्हणत, कविता म्हणत, आता काही दिवसांनी पैशाकरता काही बुवा लोक लावण्यासुद्धा म्हणतील. तेव्हा या आपत्तीतून आपली क्रमणा जाऊ नयेत. योग्य रीतीनं आपण वारकरी संतांचा विचार समजून घ्यावा. त्यानुसार आपली साधना आणि त्यानुसार आपले आचार विचार ठेवून या देशाला प्रगतीकडे न्यावं. राज्याची सर्वार्थाने आपण सेवा करावी, अशी सर्व प्रबोधनकारांना, उपस्थित सर्व वारकरी पंथाच्या अनुवर्ती लोकांना प्रार्थना करतो. खूप बोलायचे मला आपल्याशी, पण आतापुरतं मी इथे थांबतो. सर्वे वै सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्.